हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? मला बाजारामध्ये मस्तपैकी गावठी तीळ असे मिळाले आहे. चला तर म्हणले चला आपण त्याची वडी बनवूया. मकर संक्रांत आहे तर चला म्हणले वडी बनवूया. म्हणून मी मस्तपैकी ते तीळ भाजले कढईमध्ये. बघू शकता असे भाजून झालेले आहे. नंतर मी छोटी कढई घेऊन त्यामध्ये थोडासा गुळाचा पाक तयार करून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून गूळ त्याच्यामध्ये वितळून घेतलेला आहे आणि पाक तयार. मोठा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी पाक तयार केलेला आहे आणि नंतर प्लेटला तूप लावून त्या वड्या थापून घेतलेल्या आहे. बघू शकता खूपच छान वडी झालेली आहे. आता 1 तासासाठी ती फ्रीजमध्ये मी सेव्ह करायला ठेवणार आहे. ती थंड झाल्यानंतर तिचे काप आपल्याला कापता येतील. बघू शकता खूपच छान असे तीळ भाजून घ्यायचे आहे, खरपूस असे, जेणेकरून ती तिळाची वडी खूप छान खुसखुशीत लागते. बाजारात जी वडी भेटते ते तीळ शक्यतो भाजलेले नसतात, त्याच्यामुळे ते एवढी चव देत नाही. पण आपण घरी ते भाजून घेतल्यानंतर खूपच छान चविष्ट वडी लागते. याचे मी लाडूही करू शकले असते, पण लाडू करायला खूपच वेळ लागला असता. एक लाडू वळायला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे वड्या केलेल्या बऱ्या. बघू शकता देवांना वडी दाखवू आपण आपल्या स्वामींना. बघू शकता माझे स्वामी. श्री स्वामी समर्थ. माझी तिळाची वडी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंट्समध्ये जरूर सांगा. श्री स्वामी समर्थ. बघू शकता स्वामी चरित्र ही दररोज 3 अध्याय नेहमी आपण वाचावे. जे स्वामी भक्त आहे त्यांनी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा वाचले तरी चालेल. 2 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रांच्या आणि स्वामी चरित्र सारामृत. बघू शकता देवांपुढे दररोज रांगोळी काढल्याने प्रसन्नही वाटते. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये सांगा. कोण स्वामीचे भक्त आहेत तेही कॉमेंट्समध्ये सांगा. आणि स्वामी तुम्हाला कशा पद्धतीने अडचणीतून मार्ग काढायला शिकवतात तेही सांगा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या प्रणित बागुल सुषमा या यूट्यूब चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ.